विसरून जा असं कोणाला सांगा? आज मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी एकमेकाचे पूर्ण वाबडे काढलेत, कपडे उतरवणं ज्याला म्हणतात तेही केलेलं आहे. परंतु हा सण असा आहे की त्यांनी एकमेकाला गोड बोललं पाहिजे. मला जर सांगाल तर मी संजय राऊतला तिळगुळ देईन, कधीतरी गोड बोल बाबा. इतरांचं काय होईल, परंतु त्याने सुद्धा आजपासून गोड बोलावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. संभाजीनगरमध्ये साहेब कोणाला तुम्ही देऊ इच्छित आहेत? जसं की दानवे असतील, खैरे असतील, असं तुमच्या पक्षात आज गोड बोलण्यासाठी? नाही, मी यांना याबद्दल संभाजीनगरमध्ये तर मी खैरेंना देईन, कारण की खऱ्या अर्थानं थोडा ज्या काही माणुसकी किंवा निष्ठा ज्या राहिल्यात त्या चंद्रकांत खैरेंकडे आहेत, म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. दानवेकडे माणुसकी निष्ठा राहिलेली नाही. आता ते काय समजायचं समावेश काढा, परंतु खैरे त्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं सोबर आहेत. इम्तियाज जलील जे आहेत ते आज शेवटचा दिवस आहे म्हणजे आजचा, खरं तर त्यामुळे काय असेल? नाही, तुम्ही विरोध केला होता. इम्तियाज जलील आज शेवटचा पतंग उडवणार आहे आणि त्याची दोर ही आमच्याच हातात आहे. म्हणून तो पतंग कटताना आम्हाला आता 16 तारखेला पाहायचा आहे. याचे किती पतंग कटले आणि किती पतंग राहिले याचा सगळा हिशोब 16 तारखेला होईल. ज्या आविर्भावात, ज्या जोशामध्ये तो लोकांना भयकवत होता, येथील नागरिकांना सांगत होता, आपसामध्ये भांडणं लावत होता, त्याचा सगळा अंत आता 16 तारखेला होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.